हॅलो फ्रेंड्स, माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सोयाबीनची भाजी। तर इथे मी सोयाबीनचं एक छोटं पॅकेट घेतलं आहे। त्याच्यामध्ये मी सोयाबीन गरम पाण्यामध्ये 1 मिनिट बॉईल करून घेणार आहे। त्यानंतर ह्याच्यामधलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे पूर्णपणे, आणि नंतर पुन्हा 2 वेळा साध्या पाण्यामधून स्वच्छ काढून पाणी त्याच्यामध्ये सगळं काढून घ्यायचं आहे सोयाबीनचं। त्यानंतर ते बारीक चिरलेला कांदा आहे, टमॅटो आहे, हिरवी मिरची आणि हा सोयाबीन पण मी पूर्ण पाणी त्याच्यामधलं काढून 2 वेळा चॉपरमध्ये असं हलकंसं ग्राइंड करून घेतलं आहे। त्यानंतर इथे मी फोडणीला तेल, तेजपत्ता, जिरं आणि हिंगाची फोडणी दिली आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची मी ॲड करते। ते हलकंसं आपल्याला तेलावरती परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे मी। 1 चमचा अद्रक आणि 1 चमचा लसूणची पेस्ट ॲड केली आहे। ते पण आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला टमॅटो ॲड करायचा आहे। टमॅटो पण बारीक चिरलेला आहे, तो मी चॉपरमध्येच सगळं ग्राइंड केलं आहे। तर आता ह्याच्यामध्ये मी टमॅटो ॲड केला आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे। मसाले का आपले घरगुती जे आहेत ते चवीपुरतं मीठ, हळद, तिखट आणि धना जिरा पावडर। माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जास्तीत जास्त करा। तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात तेही सांगा कमेंट्स बॉक्समध्ये। सो आता हे सगळे मसाले आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत आणि सोयाबीन मी त्याच्यामधलं पूर्णपणे पाणी काढून चॉपरमध्ये हलकंसं ग्राइंड करून ते आपण ह्याच्यामध्ये भाजीमध्ये आता मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मसाल्यामध्ये, आणि थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची आहे, त्याच्यामुळे अजून टेस्ट खूप छान येते। सो आपली भाजी आता रेडी आहे। भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये।